ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. प्रत्येक सोमवारी आपल्याकडे जी यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे त्या मंडळीची सकाळी शिवाभिषेक, पूजा आणि त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करत असतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहो, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, आणि तुमच्या काय जी इच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या, याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करत असतो. तर आजही तुमच्यासाठी मी प्रार्थना केलेली आहे. आता प्रार्थना सांगायचं म्हणजे आता बऱ्याच जणाला मी प्रार्थना करतो, काही जणाला ही काय बाबा दररोजचं प्रार्थना म्हणजे काय, नेमकं काय होतं का नाही, काय होतं, असं शंका येतात. म्हणून आज मी तुमच्याशी बोलणार आहे थोडंसं. प्रार्थना केल्याने काय होतं, ज्याच्या मनात ही शंका आहे ना, त्याने थोडंसं लक्ष द्या. ही प्रार्थना सोपी नसते, खूप अवघड असते. करायला आपल्याला सोपी, सहज करू शकतो. पण प्रार्थना ज्या वेळेस आपल्या मनातून श्रद्धेने विश्वास ठेवून कुणासाठीही कुणीही प्रार्थना करू शकतं, असं काही नसतं. फक्त प्रभाव आम्ही केल्याचा का पडतो, त्याचं कारण असं असतं की जी मंत्र साधना आहे, जो व्यक्ती नियमितपणे देवाचं नामस्मरण करणं, समजा देवामध्ये रस घेणं, समजा त्या लोकांची प्रार्थना ही सफल होते. त्यांनी केलेली प्रार्थना, दुसऱ्यासाठी प्रार्थना ही सफल होते, लक्षात घ्या. म्हणून आम्ही आता समजा आम्ही दुसरं काही काम करत नाहीत, तुम्हाला माहित आहे. येऊन जाऊन आमचं काय आहे, तुमच्यासाठी रात्रीच्या वेळी मंत्र साधना करणं. आणि मंत्र साधना का करतो की तुमची जी काही आलेली कामं आहेत, ज्या समस्या आहेत, जेणेकरून त्या दूर व्हाव्या, तुम्हाला सुख, समाधान, आनंद लाभावा, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. काही जे तुमच्या बऱ्याच जणांच्या समस्या असतात की कुणाच्या लग्नाच्या संदर्भात आहेत, कुणाच्या संततीच्या बाबतीत आहेत, कुणाचं काही एक मानसिक ताण आहेत, कुणाला ऑफिसमध्ये त्रास होतोय, कुणाला बिझनेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, कुणाला नकळतपणे नजरेचा प्रॉब्लेम येतोय, घरामध्ये वातावरण ठीक नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की एक सांगता येत नाही. त्यासाठी आपण दररोज मंत्र साधनेद्वारे ही गोष्ट करत असतो की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये समाधान वाटावं. तर ही प्रार्थना आणि मंत्र साधना, त्याबरोबर मी तुम्हाला एक विशेष दररोज सकाळी एक मेसेज करत असतो. तो मेसेज असा असतो, गणेश मंत्र असतो, शिवमंत्र असतो, ओंकारेश्वराचा मंत्र असतो, शिवपार्वतीचा मंत्र असतो, आणि हे तुम्हाला मी सकाळी सकाळी पाठवतो. आता बऱ्याच जणांचं हे मंत्र पाठवण्याबद्दल सुद्धा काही जणांचं मत आहे की आता पूर्वीसारखं तुम्ही पाठवत नाहीत, काही जणांचं. पण तसं काही नाही, मी पाठवतो, प्रत्येकाला पाठवतो. फक्त एकच झालंय, जवळजवळ आता वर्षापासून काय केलंय मी, की ज्याची आपल्यावर श्रद्धा आहे, जो व्यक्ती माझ्या संपर्कात आहे, सतत समजा मेसेजद्वारे संपर्क ठेवतो, अशा व्यक्तींनाच मी तो मंत्र पाठवतो. आणि मंत्र पाठवणे म्हणजे काही सहजरित्या गोष्ट नाही आहे ती. मी प्रत्येकाला आठवतो, मनामध्ये मी प्रत्येकाला आठवतो. मला तुमची याद येते, आठवण येते, त्यावेळेस मी तुम्हाला तो मंत्र पाठवतो. आणि हा मंत्र साधासुद्धा नाही, दररोज तो सिद्ध केला जातो, रात्रीच्या वेळी आणि सकाळी पूजेमध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला जरी तो साधा मेसेज वाटत असेल ना, तरी मंत्र हा प्रभावी आहे. कारण दररोज मंत्र सिद्ध केल्यानंतर त्याच्यामध्ये एक दैवी शक्ती येते, आणि ती दैवी शक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे काम करू शकते. पण कधी करू शकते, ज्या वेळेस तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास असेल तर. सर्व काही विश्वासावर असतं. तुमचा जर या मंत्र ह्याच्यावर म्हणजे मंत्र साधनेवर अथवा ह्या मंत्रावर जर विश्वास नसेल तर ते साध्य होणार नाही. जेवढा तुम्ही विश्वास दाखवाल तेवढं तुम्हाला
सोपं जाईल, तुमचं काम होत राहील, तुमची समस्या दूर होईल. आणि जेणेकरून सकाळी मी मंत्र पाठवण्याचं कारण की तुमचा दिवस हा चांगल्या प्रकारे जाऊ, शुभ जाऊ, यासाठी मंत्रही पाठवतो आणि तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो का नाही. काही जणांना बोर वाटत असेल, का बाबा दररोजचीच प्रार्थना काय दररोज पण काही जणांना वाटतं, पण काही जणांना वाटतं की महाराजांनी आम्हाला दररोज प्रार्थना आमच्यासाठी करून पाठवावी. काही लोक आहेत ना, सगळेच लोक खराब नसतात, सगळ्यांनाच असं वाटत नाही. काही लोकांना वाटत असतं, 100तून 10% असतात लोक अशी. पण जे चांगले लोक आहेत आणि त्यांच्यासाठी तरी मला करावं लागेल का नाही, तसाही प्रकार. तर मी जे का लोक ज्यांना का दररोजची प्रार्थनाची गरज असते ते लोक मला सांगतात, महाराज तुम्ही दररोज आमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करत जा, आवर्जून करत जा. असे सांगणारी काही मंडळी आहेत, त्यांच्यासाठी मला ही दररोज सगळ्यांसाठीच प्रार्थना करावी लागते. तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, अशी मी ओंकारेश्वरची प्रार्थना करतो. ही प्रार्थना पाठवावी लागते आणि प्रार्थनेनं बऱ्यापैकी फरक पडतो. ज्यावेळेस सकाळी सकाळी तुम्ही हा माझा व्हिडिओ बघता आणि तुम्हाला ही प्रार्थना जर ऐकण्यात आली तर तुमचं मन प्रसन्न होतं का नाही एवढं सांगा मला तुम्ही. ज्याची श्रद्धाच नसेल त्याचं नाही होणार, पण ज्याची श्रद्धा आहे त्याचं मन प्रसन्न होतं, त्याचा दिवस हा चांगल्या प्रकारे जातो. लक्षात घ्या. बघा, प्रभाव आहे का नाही तुम्हीच सांगा, अवश्य सांगा. जर नसेल प्रभाव तर नका सांगू, तसं बी सांगा प्रभाव नाही म्हणून. प्रार्थनेचा प्रभाव आमच्यावर होत नाही, मग का होत नाही हे मी तुम्हाला सांगेल. तर ही मंत्र साधना आपण काय करतो की ही आमुषा ती दुसरी आमुषापर्यंत प्रत्येकाची जी समस्या आहे, मला वाटलं ना या व्यक्तीची समस्या आहे, त्या समस्येसाठी आपण दररोज मंत्र साधना करावी, प्रार्थना करावी, जेणेकरून शंभो ऐकेल आणि तुमची समस्या दूर होईल. याकरता मी प्रत्येकाला कुठलाही 1 रुपया सुद्धा न घेता मी त्यासाठी मंत्र साधना करतो. तुम्हाला माहित आहे. मग ही फक्त मी 1 महिनाभर करून पाहत असतो. महिन्यामध्ये काही फरक वाटतो का? जर वाटला तर ठीक आहे, नसेल वाटेल तर अजून 1 महिनाभर करण्याचा प्रयत्न करत असतो. हे असं चालू आहे, सतत चालू असतं. आणि तुम्हाला मी सांगतो, तुमची काही समस्या असेल, काही असेल तर तुम्ही अवश्य सांगा. पण समस्या बी तशी असावी, काहीतरी तिला मला सापडायसारखं असावं, खरी समस्या असावी, म्हणजे मला मंत्र साधना करता येते आणि ती समस्या सोडवण्यासाठी मदत होते. आलं लक्षात तुमच्या? मंत्र साधना हा नियमितपणे दररोज रात्री म्हणजे सायंकाळी 7 ते 10, कधी 10:30, 11 वाजू शकतात, पण एवढ्या वेळेमध्ये केले जाते. तर बऱ्याच जणांचे फोन आधीमध्ये येतात, पण त्यांनी थोडं लक्षात घ्यायचं की ह्यांची मंत्र साधना असते. आपण शक्यतो फोन करू नये, मेसेज टाकावा आणि लईच अर्जंट असलं तरच फोन करायचा. बरेच जण व्यत्यय करतात. त्यांना किती वेळ सांगितलं की बाबा माझा हा वेळ मंत्र साधनेचा असतो, तुम्ही फोन आता करू नका, सकाळी तरी करा, नाही त्याच्या अगोदर तरी करत जा, पण ऐकत नाहीत. पण असो, आज तुम्हाला एवढंच सांगायचं की मी दररोज जी मंत्र तुम्हाला पाठवतो ती सिद्ध केलेले मंत्र असतात दररोज, आणि दररोज मंत्र साधना केली जाते तुमच्या समस्येसाठी. तरी अशी गोष्ट माझ्या प्रार्थनेला अथवा जे तुम्हाला सकाळी मेसेज करतो त्याला दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्याला काहीतरी ईश्वराकडून हवंय, तर तुम्ही जरूर ते मंत्र वाचन करत जा. मी जे मंत्र पाठवतो ना ते मंत्राचं वाचन करत जा, कारण तुमच्या तोंडून मंत्र उच्चारण झालेलं खूप चांगलं आहे, तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्हाला सवय लागली पाहिजे, तुमचा दिवस चांगला गेला पाहिजे, यासाठी मी पाठवत असतो. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी वेळ मी असं काही ग्रुपवर एकदम टाकत नाही कधी. मी प्रत्येकाचं डोक्यात जसं मला आठवण येईल तसं तसं मंत्र पाठवत असतो. लक्षात घ्या, असं काही मी एकदाच पाठवतोय सगळ्याला असं नाही होत. मला ज्याची आठवण होते, मग कुणाकुणाची सकाळी सकाळी आठवण झाली की मी पाठवून देत असतो. म्हणजे मी माझ्या मनाने तुमच्याशी कनेक्ट झालेलो. ज्या ज्या वेळेस तुमची आठवण येते त्याच वेळेस मी मंत्र पाठवलेला असतो. तुम्हाला लक्षात घ्यायचं. तुम्ही एवढं समजून घ्यायचं की महाराजांना आपली आठवण आलेली आहे, म्हणून महाराजांनी सकाळी सकाळी आपल्याला मंत्र हा पाठवलेला आहे. तुम्हाला विसरत नाही, काळजी करू नका. फक्त तुम्ही श्रद्धेनं जी मी मंत्र पाठवले त्याचं उच्चारण करायचं, नुसतं बघून सोडून देत जाऊ नका, कारण हे मंत्र आहेत ते सिद्ध केलेले मंत्र असतात.
त्याच्यासाठी मी वेळ देतो दररोज. तर असो मंडळी, आज सोमवार आहे. परत एकदा तुमच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावे, हीच ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.